त्या भाजीचं पूर्ण गाव लोकांना असा विश्वास झाला का बाबा यांचा स्वतःच्या शेतामधला भाजीपाला आहे, फ्रेश असतो. आणि आमच्या गावामध्ये एमआयडीसी असल्यामुळे 50 दुकान आहे. भरपूर लोक सिटीमधून आणतात, शहरामधून भाजीपाला आणि दुकान लावून निघतात. पण सगळं ग्राहकांना माहिती आहे का यांचा भाजीपाला फ्रेश असतो, स्वतः शेतीतला आहे. पहिला यांचा भाजीपाला विकतो आणि नंतर बाकीचं 49 लोकांचे. ओके, नमस्कार मित्रांनो. आज आपण आलोय कुंभेफळ येथे अशा एका शेतकऱ्यांना भेटायला जे स्वतः भाजी पिकवतात, स्वतः विक्री करतात आणि विक्री करायला त्यांना गावाच्या बाहेरही जायला लागत नाही आणि रोजचं नियमित उत्पन्न मिळवतात फक्त प्लॅनिंग करून. चला मग माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमची एक ओळख करून द्या ना आमच्या प्रेक्षकांसाठी. नवनाथ चांडू मुळे, राहणार कुंभेफळ. आणि किती एकर मध्ये करता शेती तुम्ही? 1 एकर भाजीपाल्यासाठी. 1 एकर. आणि इतर टोटल एक क्षेत्र? टोटल क्षेत्र 10 एकर. 10 एकर. याच्यामध्ये आपलं म्हणजे तूर, बाजरी, घरी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी? सर्व गहू, बाजरी, ज्वारी, तूर टोटल. आणि भाजीपाला किती वर्षापासून करताय? भाजीपाला आता 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. वर्षभर भाजीपाला करण्याचा निर्णय कसा घेतलात? म्हणजे जनरली शेतकरी ठोकमालाच्या बाहेर येतच नाही. नाही, आता ठोकमाला तर काय राहायला लागलं साहेब. हे कसं नगदी चलन चालू होतं रोजच्या रोज आपलं थोडंफार. एमआयडीसी मुळे आहे का भरपूर आहे गावात. आणि ह्याच्यात काही अडचणी आल्या का तुम्हाला सुरुवात करताना? सुरुवात करताना येते थोडेफार. पहिल्या सुटी एवढं हे नाही राहत ना, माहिती नाही राहत, अडचणी येते थोडं. आणि जनरली लोक भाजी करून मंडीला नेतात, हो की नाही? तुम्ही स्वतः विकण्याचा निर्णय कसा घेऊ शकलात? काय विचार? मंडीपेक्षा आपलं जागेवर पुरतं. जागेवर पण शेती करून विक्री करणं शक्य होतं? होतात माणसं, काय केल्यावर सगळंच होतं, नाही केलं मग काय. ओके. वर्षभर आता आपण कुठल्या कुठल्या भाज्या घेतो? वर्षभर टोटल राहते आपले मेथी, कोथिंबीर, सीझन वाईज सीझन तसं. ओके. सध्या भरपूर आहेत. भेंडी आहे ना? हा, भेंडी आहे आणि इथे चवळी आहे. ओके. गवार. हे नियोजन करताना 12 महिने पिकांचं रोटेशन कसं करतो आपण? म्हणजे एका पिकावर दुसरं पीक घ्यायचं कसं ठरवायचं? म्हणजे आता इकडे आपली चवळी चालू आहे आणि बाजूला भेंडी चालू आहे. तर पुढच्या वेळेला आपण भेंडीच्या जागी चवळीच्या बाकी भेंडी घेणार. हा, म्हणजे त्याला चालतं. म्हणजे एकावर एक ते घेऊ नये. आणि म्हणजे चवळी नंतरही फिक्स करते भेंडीसाठी. जमीन रिकामी न ठेवता सतत उत्पन्न यायला मग तुम्ही सतत लागवड करत राहता का? नाही, थोडं गॅप लागतोच. म्हणजे समजा आता पहिली भेंडी संपायच्या आधी दुसरी भेंडी चालू व्हायला असं काही करता? हो ना. ही संपत आला समजा त्याच्या अगोदरच तयारी. म्हणजे साधारण पहिल्या भेंडीच्या किती दिवस आधी आपण नवीन लावता? 1-1.5 महिना. 1.5 महिना आधी. ओके. आणि तसं ती चालू झाली पाहिजे. म्हणजे गॅप नाही पडला पाहिजे. कारण रोजचं रुटीन राहतं ना मग. हो. आणि मग जमिनीची तयारी कशी करता त्यासाठी दुसरं रान तयार करून ठेवत अगोदर. नाही म्हणजे नांगरून वखरणी करून. आणि ह्याच्यामध्ये आपण केमिकल वापरतो व्यवस्थित? म्हणजे याचं सेंद्रिय वगैरे नाही, पण सेंद्रिय खत पण वापरता का? बरोबर पण आहे ना काही, त्याच्यामुळे सेंद्रिय खत आहे काही पण आहेत. ओके. आणि जमिनीची सुपीकता मेंटेन करण्यासाठी म्हणजे चांगली राहण्यासाठी जमीन यात अजून काय काय करता? सेंद्रिय खताचाच वापर जास्त करावा. जास्त जीवामृत पण घ्यास लागेल. खत व्यवस्थापन करताना आपले NPK म्हणजे पाण्यात मिसळणारी खतं देता का DAP? आणि दोन्ही ठिबकवर लागवड असली तर मग पाण्यातूनच सोडायची. ओके. एकदा लागवड ठिबकवर असेल तर आता हे सगळं ठिबकवर याला पाणीच नाही. ओके. म्हणजे फवारणी कमी करून त्याच्याऐवजी खतं खालून. ओके. फवारणीपेक्षा खालून खतं ओके राहतील कधी. ओके. आणि बियाणे निवडताना हे काही स्पेसिफिक बियाणे? आता मला दिसतं इथे भेंडीचे तुमच्याकडे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे तुम्हाला कंपनी आणून हे करतात का? कंपनीने. म्हणजे कंपनी तुम्हाला म्हणतात की आमचं घेऊन बघा. आणि आता कुठले प्रकार आहे त्याच्यात? ते 4 प्रकार असतात. तेवढं नाही सांगता येणार त्यांनी. नाही दिलं पण त्यांनी आपल्या. पण आता ही भेंडी वेगळी आहे, मधली हे उंच जी आहे ती वेगळी आहे, ती वेगळी, पलीकडची वेगळी. ओके. आता पालकाची कापणी चालू आहे ना, तोडणी. हे दिवसभरात किती वेळ तुम्हाला असं काम करायला लागतं? 2 तास. 2 तास. सकाळी सुरू होतं का? एकदम 7 वाजतात. आणि टोटल दिवसभरात किती गड्ड्या होतात पालकाच्या? आता दिवसभरात केलं 150 कोथिंबीर, 40 पालक आणि भेंडी, गवार. हे सगळी तोडणी पूर्ण दिवस चालू असते? 3 वाजेपर्यंत चालू राहते आमची. ओके. सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत उन्हातानात पूर्ण.
हा 3च्या नंतर मार्केट. 3च्या नंतर मार्केट आहे ना. विक्री कोण करता? वडील करते. तुमचे वडील करतात. हो. मक्यामध्ये कोथिंबीर लावले ना. हो मका देते. ओके. आणि आता फुलं यायला लागलीत, पण आता शेवटचं शेवटचं आहे आता हे. हो, असे 150 जुड्या आज काढणार. हा, तर उन्हाळ्यामध्ये उत्तम पीक आहे ना. हो कुठली व्हरायटी आहे? ही आपली हे पहा त्याचं नाव कच्ची घाटी. ओके. आणि साधारण किती किलोचा तोडा होतो आता? सध्या तरी 10 ते 15 किलो निघते एवढ्या दिवस. 10-15 किलो. हो. किती रोजची ती पण. किती गुंठ जागा आहे? रोजची त्यातले 1.5 गुंठा. 1.5 गुंठ्यामध्ये. हा. 1.5 गुंठा. प्रत्येक भाजी थोडं थोडं लावायची थोडी आणि आपलं स्वतःचं दुकान चाललं पाहिजे हा. अशा पद्धतीने ना. ते 15 तिथं तर जागेवर 25 किलो बी पुरत नाही. आपले 15-16 किलो चालू आहे रोजची. ह्याच्यामध्ये सगळं पाणी व्यवस्थापन कसं करता? आता ह्याला मोकळं पाणी आहे ना. हा, त्याला आणि- ठिबक पण चालतं, पण इकडे जर सुविधा नव्हती त्याच्यामुळे पाण्यावर घेतले मोकळं. भाजीपाल्याला खूप पाणी लागतं का? हे टेम्परेचरवर टेम्परेचर. जसं तसं. आणि उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन म्हणजे पाणी पुरतं? हो, पाणी पुरतं. ओके. 2 विहिरी येतात त्याला. 2 वेळी. ओके. पाणी आणि- ज्यादा पण नाही लागत, पण करण्यावर आपले हिशोबाने नाही ठेवलं तर ओके राहते. पाणी किती लागत त्याला तरी असं. आता गवारीला उन्हाळ्यात काही समस्या नाही. काहीच नाही काहीच पावसाळ्यात बुरशी. नाही. तिला अजून एक फवारणी पण नाही. हो ना, उन्हाळ्यात काहीच फवारणी काहीच नाही. नाही काहीच नाही. पण पावसाळ्यात फक्त तेच बुरशीच आहे, बाकी बुरशीचंच नाही आहे. दुसरं. हो. कुठल्या ऋतूत तुम्हाला भाज्या सगळ्यात चांगल्या वाटतात करायला आणि सगळ्यात चांगला पैसे पण मिळतात? सगळ्याच ऋतूत चांगलं आहे, फक्त बरसातीत एक शेवटला थोडं प्रॉब्लेम येतो पावसामुळे. हा थंडीमध्ये सप्लाय जास्त असतो म्हणून काही प्रॉब्लेम येतो का? हा, थंडीत आहेच थोडं कमीच निघत, फुल लागत नाही जास्त. ओके. भेंडीचा प्रॉब्लेम येतो फक्त थंडीत जास्त. हा, भेंडीचा येतो, पण इतर माल म्हणजे पालेभाज्या खूप असतात मार्केटमध्ये, हा हा मग तेव्हा आपल्या रेट मध्ये फरक पडतो असं काही होतं? हा, होतं थोडंफार. मी असं आहे, कीड व्यवस्थापनासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे? म्हणजे पिवळे सापळे, पांढरे सापळे, असं काही सापळा पद्धत वगैरे वापरता का नाही? नाही लावला काही. नाही लावला, ते देखील येतं. फक्त फवारणीवरच हो, सगळं. फवारणी. म्हणजे उन्हाळ्यात खूप कमी लागते आणि हा. इतर ऋतूमध्ये थोडी थोडी जास्त. फवारणी हा. घेऊन हे करता. याचा रोजचा दिनक्रम कसा असतो? सकाळी 7 ते दुपारी 3 लोक ओके. म्हणजे 7ला काही झालं तरी वावरात यायचंच. यायचं. आणि वर्षभर भाजीपाला शेती म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे, right? हा, मेहनतीच होत. म्हणजे काही असो ह्याच्यावर लक्ष देणंच आहे. का असो का काही असो, ते काय करणे तेव्हा कुटुंबाचा, सगळ्या कुटुंबाचा तुमचा याच्यात सहभाग आहे ना? सगळं म्हणजे वडील विक्री करतात, हा, आई आणि ह्या सगळ्या कापणी वगैरे करतात, कापणी वगैरे. आणि तुम्ही तर घरच्यांची मदत नसती तर शक्य झालं असतं का? नाही, लेबरनं नाही शक्य, घरचेच लागत त्याला. मुलांचे शिक्षण वगैरे सगळं शेतीवरच होतं? शेतीवरच, दुसरं काहीच नाही. ओके. इथे जवळपास काय करतात मुलं? मुलं आता एक 10वीला एक 9वीला आहे. 9वी आणि 9वी. याच्यात बाहेरचे मजूर कोणीच नाही? नाही, पूर्ण 100% घरी? घरी. म्हणजे शेंद्रा MIDC एवढ्या जवळ असल्यावर खूप कमी लोक शेती करतात, हा. आणि कारण मजूर मिळणे अशक्य होतं, अशक्य तर पूर्णपणे घरचं आहे म्हणून हे शक्य आहे, घरचं. हो की नाही? तुम्हाला असं नाही वाटलं कधी की कंपनीमध्ये भरपूर पैसे मिळत आहेत, आपण कंपनी जॉईन करू? नाही. नाही? आता सध्या रोज शेतीतून काय नफा आहे आपला? म्हणजे नफा रोजचा तरी बी 1,500 रुपये पकडून झाला. 1,500 रुपये रोज कमीत कमी? हा. आणि सगळ्यात म्हणजे खूप जेव्हा भाज्या असतात त्यावेळेला त्यावेळेला पण लेवलच राहते ती, काहीच नाही, सरासरी. हा. तांदूळाचं व्यवस्थापन खूप छान दिसतं तुमचं. इथे भरपूर म्हणजे कापण्या झालेल्या दिसतात. याचा काहीतरी हिशोब सांगा ना सगळा कसा? हिशोबात एकच आरी साहेब. हो हो, एकच आरी एवढी? एकच आरी. तिच्यात समजा 5 कापण्या केल्या आणि सरासरी निघली ती 1,000. ओके. 10 रुपये गड्डीनं गावातच विकली. गावातच? हो, गावातच जाते. रोजचे 25-30 कट येते ती रोजची. म्हणजे तिचं 25-30 म्हणजे 250-300 रुपयाची रोजची कट आहे. फक्त एका आरीतून? एका आरीतून. म्हणजे मेहनत केली तर सगळं शक्य आहे? सगळं शक्य आहे. भाजी असं आता सकाळी तोडतोय समजा, हो. तर संध्याकाळपर्यंत खराब होऊ नये म्हणून काय काय करता? सावलीत पाण्यातून काढून व्यवस्थित लावून. हा, मग गोणपाताखाली? हा. ओके. आणि गावातच विक्री करायची कल्पना कशी सुचली? म्हणजे मंडीत जायचा प्रयत्न केला का, तिथून त्यानंतर गावात विकायला लागला का, कसं केलं? ते अगोदर हे घरीच भाजीपाला करायला लागले, बहुत काही घरी यायला लागले. मग त्याच्यापेक्षा आम्ही घरातून दिल्यापेक्षा रोडवरच आपलं चालू करून दिलं. मग गिऱ्हाईक वाढतच गेलं साहेब ते. ओके. मग सुरुवातीला ग्राहक करायला अवघड गेलं का?
सुरुवातीला जातं रोडवर आहे घर आपलं, त्याच्यामुळं काही जास्त हे नाही, अडचण नाही. ओके, नमस्कार. नमस्कार. तुम्ही यांच्या शेजारी पण आहात. हो, आमचा भासाच आहे साहेब तो. हो. आणि त्यांनी एक असं उदाहरण दाखवून दिलं नवतरुण शेतकऱ्यांना का बाबा शेती पुरत नाही. त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. ते वर्षामधून एका एकरमध्ये आलटून पालटून भाजीपाला घेतात. आता त्यांनी तांदूळचा पीक हे जे लावलं याच्यामधून त्यांना एका कापणीला 1000 गड्डी निघली. एका गड्डीची किंमत 10 रुपये, म्हणजे 10,000 रुपये कापणी. असे त्यांनी 5 कापणे घेतले. 5 कापणे घेतले, त्यांनी 50,000 रुपये कमवले या एका आरीमधून. आणि कोण म्हणतं शेती पुरत नाही, स्वतः केली तर शेती खूप पुरती. यांच्या विक्रीचं एक तुम्ही मला मगाशी सांगत होतात की गावातल्या सगळ्या म्हणजे बाजारामध्ये जेव्हा यांची भाजी असते हो तेव्हा सगळ्या भाज्या यांच्या भाजीचं पूर्ण गाव लोकांना असा विश्वास झाला का बाबा यांचा स्वतःच्या शेतामधला भाजीपाला आहे, फ्रेश असतो. आणि आमच्या गावामध्ये एमआयडीसी असल्यामुळे 50 दुकान आहे. भरपूर लोक सिटीमधून आणतात, शहरामधून भाजीपाला आणि तर दुकान लावून निघतात. पण सगळ्या ग्राहकांना माहिती आहे का बाबा यांचा भाजीपाला फ्रेश असतो, स्वतः शेतीतला आहे. पहिला यांचा भाजीपाला विकतो आणि नंतर बाकीचं 49 लोकांचे. ओके, म्हणजे त्यांचा स्वतःचा ब्रँड तयार झालेला आहे. स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे त्यांनी. ओके. आणि नवनाथ भोच्या वडिलांचं विक्री व्यवस्थापनचं कौशल्य असं आहे की त्यांनी समजा पालक, शेपू, चुका इतर जर भाजीपाला घेतला आणि कोथिंबीर जर नाही घेतली तर ते प्रेमानं 2 काड्या होईना त्या गिरायकाला देतात. त्याच्यामुळे गिरायक आवर्जून त्यांच्याच दुकानावर येतात. आता सगळे संध्याकाळी कंपनी सुटल्यावर सगळेजण दुकानाकडे वळतात. 5 वाजता ते दुकान लावतात, 5 ते 9:30 10 वाजेपर्यंत. आणि कंपनी सुटल्यावर पहिलं त्यांच्या दुकानावर येतात. ज्यावेळेस त्यांच्या दुकानावरला भाजीपाला संपत तेव्हा इतर 49 दुकानावरला भाजीपाला विक्री होतो. हे एक उदाहरण आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी हे बघायला त्यांनी त्यांचा स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे तो, ब्रँड पाटील मुळे म्हणून. बैलजोडी पण आहे का? हो सर. म्हणजे आता ट्रॅक्टरचा डिझेलचा एवढा प्रॉब्लेम व्हायला लागलाय, तुम्हाला काही टेन्शनच नाही? घरचे बैल पण लागत. ओके. आणि चारा व्यवस्था पण पूर्ण बांधावरच चारा आहे, प्लस पुढे पण एक लावलेला आहे. हो सर. म्हणजे घरचा चारा सुद्धा, गाई सुद्धा आहेत ना? गाई. चला बघूया का? चला. उन्हाळी बाजरी झाली, सोंगणी झाली ना? हो सर. आता ह्याचं काय करणार जे भूस उरलं त्याचं? जनावराला काम येतं. ओके. चारा होतो. 4 किती 5 गाई आहेत? 5 गाई. आणि किती लिटर दूध येतं? आता सध्या 20 लिटर चालू आहे. आणि म्हणजे घरी पुरून विकून त्याचे पण वेगळे पैसे मिळतात. हे गाई मुरघासावर आहेत ना? हो. आपलं मुरघास पण आपल्या शेतातलाच? वाळेल मुरघास दोन्ही पण. वाळेल दोन्ही पण चालू. दोन्ही तुमचं मुरघास इथे स्वतःच्या शेतातलंच बनवून घेतात. आणि नंतर हे जे आपलं ठोकमाल आहे त्याचा जो सुका चारा आहे तो पण हे पेंडी बांधून ठेवले आहेत. ज्वारी चारा आहे सर. आणि हे गहूच आहे ना? गव्हाचा, सोयाबीनचा भूस, कुटार सगळं मिक्स आहे ते. गूळ गहू व्यवस्था एकदम मस्त आहे. कुटी मशीन सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट सेल्फ सफिशियंट आपण. कांदा चाळ पूर्ण भरलेली आहे. यावर्षी किती कांदा झाला? 100 क्विंटल. आणि 100 क्विंटल कांदा पूर्ण स्वतः विकता? स्वतः, म्हणजे मंडीत जात नाही? म्हणजे हातगाडीवाल्याला जो फायनल रेट मिळतो तो तुम्ही डायरेक्ट घेता? डायरेक्ट. रोज किती विक्री होते? 50 किलो. 50 किलोची. छान आहे क्वालिटी कांद्याची पण. आणि चाळ पण सुंदर बांधलेली, छोटी टोपशीर आहे. घरीच बनवलेली आम्ही. अनुदान नाही, काही नाही, घरीच बनवलं. मी असं ऐकलं तुम्ही ट्रॅक्टरला पण अनुदान नाही घेतलं, कशालाच नाही घेतलं? कांदा चाळायला पण नाही? कांदा चाळच 5 दिसतील तुम्हाला, घरीच बनवली. हे काय म्हणजे अनुदान घेऊन सुद्धा लोक रडतात, तुम्ही बिना अनुदानाचं करताय आणि तरी सक्सेसफुल आहात. हे डागडुगच पाहा तुम्ही, आमची जी घरची आजची वेल्डिंग मशीनच घेऊन टाकलीत ना. वेल्डिंग मशीन स्वतःच घेतली? स्वतःची वेल्डिंग मशीन घेतली, स्वतःच बनवलं. शेतीच्या मशागतीला भरपूर खर्च होत असेल ना? नाही सर, काहीच नाही. कारण ट्रॅक्टर स्वतःचा फक्त डिझेल खर्च आहे. आणि ट्रॅक्टर बिना अनुदानाचा आहे? हो. म्हणजे हा ट्रॅक्टर तुम्ही कम्प्लीट स्वतः घेतलेला आहे? हो, स्वतः. ओके. आणि इक्विपमेंट पण घरचं सगळंच? हो, घरचं. हे एक नौकच काहीतरी इक्विपमेंट दिसतंय, हे काय? हे आपलं माल बाळासाठी लेबर कमी लागतं नाही. कॅरेट ते उचल पटक करा. म्हणजे शेतामध्ये ह्याच्यामध्ये कॅरेट भरायचे आणि हे डायरेक्ट ट्रॅक्टरला जोडायचं आणि हायड्रॉलिक पट्टी उचलून घेतं? हो. मग किती माल ह्याच्यात वाहता येतो? याच्यात आपला 5 क्विंटल जातो. 5 क्विंटल हा बसतो. बापरे, खूप छान इक्विपमेंट. हे बघा, डोकं लावलेलं आहे आणि स्वतःच बनवलेलं आहे. दूध मशीननीच का? हो सर. आणि ते पण इंजिन वालं आहे? हो. म्हणजे लाईटचं टेन्शनच नाही? गेली की इंजिन चालू. सगळ्या बारीक बारीक गोष्टींसाठी मशिनरी केलेली आहे. छानच. ह्याच्यामध्ये
आता तुम्ही एवढे वर्ष 15 वर्ष हे सगळं करताय, नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय काय सल्ला द्याल? शेती पुरते साहेब, शेतीपुरते करणार पाहिजे. करायला पाहिजे फक्त, हा, आणि स्वतः विक्री व्यवस्थापनच करणं आहे तरच शेती जगेल. तर शेती. बरोबर ना? हो. म्हणजे हे जे रोज 1500 निव्वळ नफा मिनिमम खिशात जातो, हो. त्यानंतर हे सगळं शक्य होतं. तो फक्त भाजीपाल्याचाच. तो फक्त भाजीपाला. हा. आणि दुधाचा अलग. तुमच्या ताटातील किती टक्के अन्न तुमच्या शेतातून येतं? म्हणजे साधारण बघा, भाकरी तुमच्या शेतातलीच आहे, हो. बाजरी तुमची आहे, तूर तुमच्याकडची आहे, आणि डाळ भाली, नंतर 90% घरचंच आहे. 90% खर्चच आहे. 90%. ओके. आज आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलोय त्यांचा आदर्श तुम्ही घेतला नाहीत आणि त्यांच्या पावलावर पाठवलं नाहीत, तर काय केलं? म्हणजे शेंद्रा पंचतारांकित म्हणजे ह्याच्यामध्ये MIDCच्या बाजूला असून, मजुरांचा अभाव असून, घरचे सगळे लोक काम करून, प्रचंड मेहनत करून, स्वतः पिकवलेलं पीक स्वतः विकून, म्हणजे भाजी विकून, यांनी आपलं सगळं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. आणि ह्याच्यातून आदर्श घेऊ शकला नाहीत तर काहीच करू शकणार नाही.